तर नमस्कार तुम्हाला. आज मी तुम्हाला दाखवणार आहे सुरमई बिर्याणी. ती पण सफेदवाली नाही. कोणाकोणाला सफेद बिर्याणी म्हणजे विकत घ्यायला जरा महाग पडते, म्हणून मी जी सस्ती आहे, आपल्याला अफोर्डेबल आहे आपले पैशाची, ती बिर्याणी म्हणजे सुरमई बिर्याणी, लाल सुरमई बिर्याणी. तर बघू शकता तुम्ही मी कशा प्रकारे त्याला कट करून पण दाखवते. तर अशा प्रकारे तुम्ही बारीक बारीक त्याचे पीसेस करून त्याला वॉश करून घ्या. हळद मीठ लावून त्याला फ्राय करून घ्या तव्यामध्ये, म्हणजे ती आपली जी फिश आहे ती कडक राहील. तशी तर सुरमईचे पीसेस थोडे कडकच असतात चिकनसारखे, पण तरी पण फिशच आहे ती किती पण केली तर त्याच्यासाठी आपण त्याला फ्राय करून घेऊया. तर रिस्क नाही घेऊ शकत आपण. तर प्लेटामध्ये मी फ्राय केलेले जे पीसेस आहेत सुरमईचे ते काढून घेते आणि टोपामध्ये मी पाणी घातलं आहे. अगोदर आपण भात घालून घेऊया. पाणीमध्ये कोथिंबीर, जिरा आणि तेजपत्ता आणि ऑनियन फ्राय होते ते आणि मीठ घालून आपण भात बनवून घेऊया. तर पाणी उकळलं आहे, तर त्याच्यामध्ये जे अर्धा तास मी बासमती तांदूळ भिजून ठेवले होते, तर मला बघू शकता तुम्ही किती मस्त भिजल्यात. तर आपण आता अगोदर त्याला भातामध्ये घालून घेऊया. तर अशा प्रकारे माझा भात रेडी आहे. तर पुढचा प्रोसेस आपण बघून घेऊया. तर चला. तर पुढं अगोदर आपण बिर्याणी करता ग्रेव्ही बनवून घेऊया, फिश बिर्याणी. तर टोप मिनी ठेवला आहे, त्याच्यामध्ये ऑइल घातले 3 चमचे. तर खडे मसाले काय आहेत ते मी त्याच्यामध्ये घालून घेते. मग त्याला परतून घेते. असं परतून झालं की त्याच्यामध्ये मी ऑनियन घालून घेते. लांब लांब कापून घेतल्यात, तुम्ही पण लांब लांब कापून घ्या. मी फर्स्ट टाईम फिशची बिर्याणी ट्राय केली आहे आणि गाईस खरंच सांगते जाम यम्मी झाले. तुम्ही नक्की ट्राय करा, कारण माझी जी फिश आहे ती तुटली पण नाही, बिर्याणीमध्ये गळली पण नाही, म्हणून तुम्ही नक्की ट्राय करा. माझी रेसिपी नक्की ट्राय करा. तर अद्रक लसूण आणि कोथिंबीरला असं कुटून घेतला होता, तर तुम्ही बघू शकता. तर कांदा घातला, त्याच्यानंतर मी अद्रक लसूण आणि कोथिंबीरची जे क्रश केलं तर त्याला घालून परतून घेते. टोमॅटो प्युरी करून घेतले, म्हणजे आपल्याला कापून पण टाकू शकता, पण कापण्यापेक्षा असं प्युरी बनवून घ्या तुम्ही आणि त्याच्यामध्ये ॲड करा. तर एकदम सॉफ्ट वाटते म्हणजे, आणि मसाले पण लवकर त्याच्यात शिजतात. हळद घातले, परत एकदा त्याला असं परतून घेते. तर धनिया पावडर घालते. धनिया पावडरला पण परत एकदा असं मस्तपैकी परतून घ्या. गरम मसाला घातला आहे मी, लगेच घातला आहे गरम मसाला. कोण लास्टला घालतात, तर मी नाही, तसं नाही, मी अगोदरच घातला आहे. आणि लाल तिखट घातला आहे. परत त्याला परतून घेते. पण जेवढे तुम्ही मसाला टाकत जाल त्या टायमाला लगेच परतून घेत जा. बिर्याणी मसाला ॲड केला आहे त्याच्यामध्ये. सुहानाचा जो 10 रुपयेवाला पॅकेट असते ना, तोच मी ॲड केला आहे. काय भारी एक्सपेन्सिव्ह मसाले नाही टाकलेत त्याच्यामध्ये. तर 10 रुपयेवालाच पॅकेट आणला आहे मी, त्याला त्याच्यामध्ये घालून परतून घेते. तर दही घेतली आहे 12 रुपयेचं पॅकेट, कारण माझी जी बिर्याणीची क्वांटिटी आहे ती कमी आहे. जर तुमची जास्त असेल तर तुम्ही तुमच्या हिशोबाने दही मसाले ॲड करू शकता. तर मी 12 रुपयेवाली दही घेतले. तर आता त्याला असं मस्तपैकी मिक्स करून घेते आणि त्याची ग्रेव्ही तयार करून घेते. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी त्याला हलवून त्या दहीला फेटून घेते, म्हणजे ग्रेव्हीमध्ये. तर अशा प्रकारे माझी दही मस्त त्याच्यामध्ये मिक्स झाले. मीठ घालून थोडंसं पाणी मसाला शिजण्याकरता, कारण मच्छी आपण लगेच ॲड नाही करणार आहे, म्हणून थोडासा मसाल्याला अगोदरच तुम्ही शिजून घ्या. तर शिजून मसाला झाला की त्याच्यामध्ये जे फ्राय केलेले सुरमई फिश होती ती तुम्ही टाकून घ्या त्याच्यामध्ये. आणि मग बघू शकता थोडंसं पाणी घालून घ्या, म्हणजे सुका वाटला असेल तुम्हाला तर म्हणजे भात रेडी होतं. ते भाताला तुम्ही त्याच्यावरती असं टाकून घ्या आणि पाणी टाकून घ्या. फूड कलरमध्ये मी येल्लो कलर, रेड कलर घेतला आहे आणि ऑनियन फ्राय घेतला आहे, कोथिंबीर घेतली आहे, लिंबू पिळून घेतला आहे, मिरच्या टाकून घेतल्यात त्याच्यामध्ये. मिरच्या तुम्हाला मागं पण मी सांगितले होते की ते तिखट नाही तर फ्लेवरसाठी असतात. तर आता 20 मिनटासाठी आपण मस्तपैकी याला दम देऊया. तर बघू शकता तुम्ही 20 मिनटानंतर अशी माझी यम्मीशी बिर्याणी रेडी आहे.
तर आत्ताच जा परी किचनमध्ये आणि ही बिर्याणी नक्की ट्राय करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब ठोका आणि लाईक तर जरूर ठोका आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला ही बिर्याणी कशी वाटली. ठीक आहे. कारण बघा तुम्ही बघू शकता माझे जे फिश आहे ते जरा पण तुटलेली नाही आहे. चिकनशी पण एकदम भारी पीसेस दिसत आहे. तर असे चांगल्या रेसिपीसाठी तुम्ही मला सबस्क्राईब करा, म्हणजे मी तुम्हाला अजून याच्याशी भारी भारी रेसिपी दाखवणार आणि फिशचे जास्त दाखवणार, कारण आमचं स्वतःचं फिशचं शॉप आहे. थँक्यू.